नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज गोष्ट आहे ऊसाची. ऊसाची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता या गोष्टी पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. पण सध्या इतकं ऊन आहे आणि त्यात यंदा कमी पावसाची शक्यता वर्तवल्याने पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आणखी वाढली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पण कसं करायचं हे नियोजन, यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधल्या तज्ज्ञांनी 7 उपाय सांगितलेत. कोणते हे उपाय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. ऊसाला पाणी कमी पडलं की ऊसाची पानं बुडक्याकडून शेंड्याकडे वाळत जातात. तसंच ऊसातल्या तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढतं, तो आतून कोरडा पडत जातो आणि तडकण्याचं प्रमाण वाढतं. मुळांची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचं पोषण अपुरं पडतं. एकूणच ऊसातल्या प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, फुटवे कमी राहतात, वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होतं. हे परिणाम होऊ नये म्हणून उपाय करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण एक एक करून उपाययोजना पाहूयात. पहिला उपाय आहे सर्वांना माहीत असलेला पण तितकंच महत्त्वाचा, तो म्हणजे पाचटाचं आच्छादन. पाचटामुळे सरीमधल्या जमिनीतला ओलावा टिकण्यासाठी मदत होते. जमीन कायम वाफस्थ स्थितीत राहते, त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. आणि दुसरा फायदा म्हणजे पाण्याच्या पातळीतलं अंतर वाढतं, त्यामुळे पाण्याच्या टंचाईतही पिकावर परिणाम होत नाही. दुसरा उपाय म्हणजे योग्य सिंचनाचा. ऊसासाठी ठिबक सिंचन हे बेस्ट असतं, हे आपण म्हणतोच. त्याचं कारण असं की ठिबक सिंचनामध्ये 50 ते 55% पाण्याची बचत करता येते, तर 30 ते 35% उत्पादनातही वाढ पाहायला मिळते. पण जर तुमच्या शेतात सध्या सिंचन नसेल तर पाटाने पाणी देताना 2 पाळ्यांमधलं अंतर हे 20 दिवसांपेक्षा जास्त नसेल याची काळजी घ्यायची आहे. किंवा पाणी कमी असेल तर एक आड एक सरींना पाणी द्यायचं आहे. शक्य असेल तर रेनगेन तुषार सिंचन वापरायचं आहे. येत्या हंगामात लागवड करणार असाल तर कमी पावसाच्या शक्यतेने ऊसाची लागवड जोड ओळ पद्धतीने करायची आहे. बाकी पाणी सकाळी किंवा संध्याकाळी द्यायचं आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. याशिवाय आणखी एक ट्रिक सांगते, ती म्हणजे ऊसामध्ये पाण्याचा ताण सहन करण्यासाठी डिसेंबर पासून फेब्रुवारी संपेपर्यंत पाण्याच्या पातळीतलं अंतर 2 ते 3 दिवसांनी वाढवत जायचं आहे, जेणेकरून पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढेल आणि मुळंही जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा वापर करतील. आणि दुसरी ट्रिक म्हणजे पाणी देताना सरीच्या सरी भरून पाणी न देता पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सरीचा 50% भाग ओला होईपर्यंत पाणी द्यायचं आहे. त्यामुळे पाण्याची बचत होईल. पण जर आपला ऊसच पाण्याचा ताण सहन करणारा असेल तर तिसरा उपाय येतो, तो म्हणजे योग्य जातीच्या निवडीचा. फुले 13-007, फुले 15-012, को 86-032, VSI 12-12-1 या ऊसाच्या जाती इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण जास्त सहन करू शकतात. यानंतर चौथा आणि पाचवा उपाय येतो खतांच्या वापरांचा. सेंद्रिय खतांचा वापर ऊसाच्या शेतात जास्तीत जास्त करायचा आहे. त्याच्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जास्तीत जास्त वापर म्हणजे किती, तर गांडूळ खत हेक्टरी 5 ते 7 टन लागवडीच्या वेळी वापरायचं आहे, तर शेणखत 2 ते 3 टन वापरायचं आहे. आणि रासायनिक खतं वापरताना त्यामध्ये 25% जास्त पालाश खत द्यायचं आहे. पालाश हे पिकांच्या पानांमधून होणारं बाष्पीभवन कमी करण्यात मदत करतं, त्यामुळे ऊस लवकर वाळत नाही. आता येतो 6वा आणि महत्त्वाचा उपाय, तो म्हणजे तणांचा. कारण तण हे जमिनीतल्या पाण्यासाठी ऊसाच्या मुळांसोबत स्पर्धा करतं, त्यामुळे शेत तण विरहित ठेवायचं आणि पिकाची वाढ टिकवायची. शेवटचा उपाय म्हणजे फवारण्या. पाण्याची कमतरता असली की 6 ते 8% केओलिनची फवारणी ऊसामध्ये करायची आहे. 6 ते 8% म्हणजे 1 लिटर पाण्यात 60 ते 80 मिली यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी सुद्धा गरजेची आहे. यासाठी लोह, जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर 2 महिन्यांनी आणि दुसरी फवारणी 3 महिन्यांनी करायची. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मल्टी मायक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर तुम्ही करू शकता. पण लक्षात असू द्या, या फवारण्या जमीन वाफस्थ स्थितीत असतानाच करायच्यात, अन्यथा त्याचा फायदा होत नाही. सोबत VSIचे वसंत ऊर्जा हे संजीवक लागवडीनंतर 1 महिन्याच्या अंतराने 3दा फवारायचे. तसंच ऊसाला जेव्हा उन्हाचा ताण पडेल तेव्हा दर 21 दिवसांनी 2% युरिया आणि 2% पालाश यांच्या मिश्रणाची फवारणी करायची. पालासाठी सरळ खत असलेला म्युरेट ऑफ पोटॅश वापरण्याची शिफारस केलेली आहे.
ही माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कृषी अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन पाटील, मोहिनी गायकवाड आणि ओमकार लोखंडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि कमी पाण्यात तुम्ही ऊसाचं नियोजन कसं करता हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.